सकाळच्या घाई गडबडीत रोज ऑफिससाठी डब्यात काय बनवायचा हा प्रश्न पडतोय। यासाठीच घेऊन आलोय आपण मधुगंधाज रेसिपीजवरती ऑफिसच्या डब्यात कुठल्या भाज्या बनवायच्या ही सिरीज। मधुगंधाज रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। या सिरीजमध्ये दर बुधवारी मी तुमच्यासोबत एक झटकीपट बनणारी भाजी शेअर करणार आहे। आज आपण बनवूया झटपट होणारी आणि तितकीच टेस्टी लागणारी तोंडलीची भाजी। यासाठी पावशे तोंडली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यांना अशा प्रकारे आपण गोल गोल चकत्यांमध्ये कापून घेत आहोत। राऊंड राऊंड पीसेस करतोय त्याचे। सगळे तोंडली अशा प्रकारे आपण आता कापून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता पातळ राऊंड राऊंड चकत्या केलेल्या आहेत आपण तोंडलींच्या। आता पॅन मध्ये आपण थोडं तेल टाकूया। ह्यावर अर्धा टीस्पून मोहरी तडतडली की ह्यावर टाकूया अर्धा टीस्पून हिंग आणि थोडीशी ही फोडणी आपण हलवून घेऊया, स्टर करून घेऊया। यावर आता आपण जे चॉप केलेले तोंडली आहेत ते सगळे टाकून घेऊया आणि फोडणी आपल्या तोंडलीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छान खालीवर व्यवस्थित सगळे तोंडली आपल्याला परतून घ्यायचे आहेत ह्यात। आता ह्यावर टाकूया 4 ते 5 आमसूल किंवा कोकम, हेही या तोंडलीमध्ये मिक्स करून घेऊया। आमसूल टाकल्याने ह्याचा जो थोडासा तुरटपणा असतो तो सगळा जातो आणि खूप चांगली चव येते ह्याला आता आपण साधारण 3 ते 4 मिनिटं कव्हर करून वाफ आणूया। 3 ते 4 मिनिटं झालेत, तुम्ही बघू शकता छान वाफ आलेली आहे एक आपल्या तोंडल्यांना। थोडंसं परतून घेऊया। तोंडली ही अगदी सोपी आणि पटकन होणारी भाजी आहे, वाफेवरती शिजते। यावर आता आपण टाकूया 1 टीस्पून लाल तिखट, 1/4 टीस्पून हळद, 1 टीस्पून गोडा मसाला आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। तोंडली ही न्यूट्रियन्स रिच आणि अँटी डायबेटिक प्रॉपर्टीज आणि अँटीऑक्सिडंट्सनी भरलेली पॉवर हाऊस व्हेजिटेबल आहे। खूप चांगली आहे ही डायजेशनसाठी सुद्धा। हिला आपण आपल्या आहारात नक्की खाल्लं पाहिजे। सगळं मिक्स करून झालं, आता आपण ह्याच्यावर चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा सगळं मिक्स करून घेऊया। तोंडलीची अशी भाजी करून तुम्ही खाल ना तर तुम्हाला नक्की खावीशी वाटेल आणि डब्यासाठी अगदी झटपट आणि पटकन होणारी भाजी आहे। यावर आपण टाकूया 1/4 टीस्पून काश्मीरी लाल मिर्च। थोडासा छान रंग आपल्या तोंडलीच्या भाजीला येतो, म्हणजे जास्त खावीशी वाटते यासाठी टाकतोय आपण आणि परतून घेऊया। आता पुन्हा आपण झाकण लावून एक 5 ते 6 मिनिटं ह्याला वाफ आणूया, म्हणजे आपले सगळे तोंडली व्यवस्थित शिजतील। 5 ते 6 मिनिटं झालेत, तुम्ही बघू शकता छान आपली तोंडली मस्त शिजली आहे। आता ह्यावर आपण टाकूया 2 टेबलस्पून खवलेलं ओलं नारळ आणि आपल्या भाजीत हे नारळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ओलं नारळ तोंडलीत टाकलं ना खूप मस्त त्याचा एक छान असा फ्लेवर येतो आणि ह्याला कव्हर करून 2 मिनिटं साधारण वाफ काढूया। खाली आपली झटकीपट अगदी 10 मिनिटात आपली तोंडलीची भाजी रेडी आहे। काय ते फक्त चॉपिंगला वेळ लागतो, म्हणून आदल्या दिवशीच चॉप करून ठेवा, म्हणजे सकाळी अगदी 10 मिनिटात ही भाजी तुमची तयार होईल। वरनं मस्त छान ओलं खवलेलं नारळ स्प्रिंकल करा आणि डब्यात पॅक करून द्या। ही भाजी गारही अतिशय छान लागते आणि खूप मस्त होते। तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला सांगा कशी झाली ते। अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक्यू।